नमस्कार, मी सौ मानसी गर्गे. यशोवाणी दिवाळी अंक 2024 साठी वाचते आहे. लेखाचं शीर्षक आहे पालकत्वाचा प्रवास. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, हो शिकणे आई. ग.दी. माडगुळकर यांचे शब्द आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातलं हे गाणं ऐकल्यावर आईची महती अजूनच जाणवते. बाळ जन्माला आलं की एका मुग्ध बालिकेचं एका आईत रूपांतर होतं आणि तिचा प्रवास अखंड अव्याहत सुरू राहतो, तो तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत. आई आणि तिच्या बाळाचं नातं म्हणजे जीवाशिवाचं नातं, अगदी घट्ट. तिला कुठल्याही भाषेत कुठल्याही नावाने हाक मारा, पण आईचं प्रेम सगळीकडे सारखंच. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, इतका तो आपलेपणा. पण आज मला फक्त आईबद्दलच बोलायचं नाहीये. हा मातृत्वाचा प्रवास बाबांचा सुद्धा असतोच की. त्यांच्याही हृदयात सुद्धा मातृत्वाचे प्रेमळ झरे वाहत असतातच की. स्त्रीच्या मातृत्वाचं कौतुक सगळेच करत असतात, पण पुरुषाच्या मनातल्या हृदयातल्या अपत्य प्रेमाची महती फारच कमी गायली जाते. स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांचा त्याग, मुलांसाठी कुठल्याही प्रसंगात खंबीर राहणं हे फक्त बापाला जमू शकतं. बाबांच्या गंभीर चेहऱ्यामागे एक अतिशय हळवं मनही असतं. असं खंबीर पण कधी कधी हळवं असणारं व्यक्तिमत्व मी माझ्या घरात माझ्या नवऱ्याच्या रूपात बघते आहे. बाबांचं कर्तव्य पण मातृत्वाचं प्रेमळ हृदय असणारा बाबा. माझ्या 2 लेकींसाठी तर बाबा म्हणजे हिरोच. कुठलीही अडचण आली की पहिला फोन बाबांना. दोघींनाही माहीत आहे की या प्रॉब्लेमचं सोल्युशन बाबांकडे नक्कीच असणार आहे. आत्ताच्या काळातल्या बाबांमधलं आणि लेकींमधलं अंतर खूप कमी झालं आहे. कुठल्याही विषयावर त्या बाबांची बिनधास्तपणे बोलू शकतात, चर्चा करू शकतात. कदाचित पूर्वीच्या काळात बाबांचा असणारा धाक आत्ताच्या काळातल्या बाबांनी खूप कमी केला आहे. समय सूचकता, योग्य निर्णय क्षमता यामुळे बाबा जणू पडद्यामागचे सूत्रधारच असतात. आपल्या अपत्यासाठी आधारवड असतात. आई देवघरातली पणती असेल तर बाबा दीपस्तंभासारखे असतात. असा हा मातृत्वाचा प्रवास आई बाबा दोघांसाठीही आनंदाचं लेणं असतं. जसं विठ्ठलाला आपण सगळे माऊली म्हणतो, तोही पुरुष असून त्याच्या हृदयात सगळ्या भक्तांसाठी प्रेमाचा झरा वाहतो आहे, तसंच बाबांचंही आहे. माझी मोठी लेक जन्माला आली आणि आमचा आई वडील म्हणून प्रवास सुरू झाला. तिच्या बाललीला बघत बघत आम्हीही हळूहळू मोठे होत होतो. काही वर्षांनी आमचं शेंडेफळ म्हणजे धाकटी लेक जन्माला आली आणि आमच्या कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला. दोघींच्याही शाळा, छोटी छोटी आजारपणं, त्यांची प्रगती आणि या सगळ्यात आमच्या दोघांचा आवश्यक असणारा सहभाग, या सगळ्याचा समतोल साधत हा प्रवास अखंड सुरू आहे. आता मुली मोठ्या झाल्या आहेत. मागची पिढी आणि पुढची पिढी यांचा समन्वय साधत आणि या सगळ्या धामधुमीत आपलं मन शांत संयमी ठेवणं याची कसरत मधल्या पिढीला करावी लागते. अर्थात ही कसरत हवीशी सुद्धा वाटते. जुन्या पिढीची संस्कृती सांभाळणं आणि नवीन पिढीच्या नवनवीन टेक्नॉलॉजी शिकत स्वतःला अपडेट ठेवणं हे सुद्धा आजच्या आईबाबांना करावं लागतं. अर्थात ते आवश्यक सुद्धा आहे. नवीन पिढीची खाद्य संस्कृती, कपड्यांच्या नवनवीन स्टाईल्स आजच्या आईबाबांना अंगीकाराव्या लागतात. पण या सगळ्यात नवीन पिढीला जुन्या पारंपरिक पण अतिशय सुंदर अशा आपल्या संस्कृतीची ओळख, त्यांना जीवनाच्या प्रवाहात मनसोक्त पोहू देणं, पण पुढच्या संभाव्य धोक्यांच्या वळणांची सूचना देणं, वेळोवेळी आपल्या अनुभवांनी मार्गदर्शन करणं हे आईबाबांना करावंच लागतं. अर्थात मुलांच्या स्वातंत्र्याला धक्का न लागू देता. हे स्वातंत्र्य स्वैराचारात बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागते. असो,
आई बाबा म्हणून हा प्रवास निरंतर सुरू राहणार आहे. आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं ही इच्छा असतेच, पण पुस्तकी ज्ञानाबरोबरच उत्तम व्यक्ती होण्याचं, माणुसकी जपण्याचंही शिक्षण घ्यावं असं वाटतं. आपल्या ज्ञानाचा, संस्कारांचा उपयोग समाजातल्या गरजू व्यक्तींसाठी व्हावा अशीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. आम्हाला जे संस्कार आमच्या पालकांनी दिले त्याची रुजवात पुढच्या पिढीपर्यंत करायची आमची जबाबदारी आम्ही निभावण्याचा प्रयत्न करत आहोत. पालकत्वाचा हा प्रवास निरंतर सुरू राहणार आहे. मात्र हा लेख मी इथे समाप्त करत आहे.